जय भीम। हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक आदरांजली म्हणून आम्ही हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब अंतर्गत ब्लड डोनेशन कॅम्प दरवर्षी दीक्षाभूमी चंद्रपूर इथे घेत असतो। आज हे आपलं 3रं वर्ष आहे। ब्लड फॉर बाबासाहेब ह्या हॅशटॅग अंतर्गत भारतात जवळपास सर्व जिल्ह्यात ब्लड डोनेशनचा कॅम्प चालतो। तसेच भारताबाहेर इतर देशात सुद्धा 125 देशात ब्लड डोनेशनचा कॅम्प हा घेतला जातो। आज चंद्रपुरात ब्लड डोनेशन कॅम्प आहे आणि याच्यासाठी आपल्या चंद्रपुरात असलेल्या अनेक संस्था जसं डॉक्टर बाबासाहेब मेमोरियल सोसायटी दीक्षाभूमी चंद्रपूर, आजी माजी सैनिक संघटना, अशाच भूमिपुत्र ब्रिगेड आणि बऱ्याच चंद्रपूरच्या संघटना याला सहकार्य करतात। दरवर्षीचा आमचा जवळपास एक 100 लोकांचा टार्गेट असतो, 100 युनिट कलेक्शनचा टार्गेट असतो आणि बरेचसे लेडीज जे आहेत त्या हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे रिजेक्ट होत असतात। तर इच्छुक डोनर फार येतात, पण ब्लड संकलन रिजेक्शनमुळे जवळपास 100चा आकडा आम्ही पार करत असतो। मी महार रेजिमेंटचा माजी सैनिक रोशन अलोने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सुरू केलेला हा संकल्प ब्लड फॉर बाबासाहेब हा सातत्याने मागच्या 3 वर्षापासून आम्ही घेत आहोत आणि यासाठी विविध संघटना, त्यामध्ये आजी माजी महार रेजिमेंट आजी माजी सैनिक ग्रुप, आमची भूमिपुत्र ब्रिगेड, त्यानंतर क्रास्टाईड संघटना, भूमी अभिलेख संघटना, अशा विविध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी नेहमी आम्हाला हे स्थळ देतात, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। मायसेल्फ बालू रामटेके, मी इथला एक आयोजक म्हणून दरवर्षी हा 3रं वर्ष आहे। बाबासाहेबांना एक मानवंदना म्हणून हा ब्लड फॉर बाबासाहेब हा प्रोग्राम आम्ही ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये राबवतो आणि आम्हाला याच्यामध्ये बऱ्याच संघटना आम्हाला सहकार्य करतात। तसेच बाबासाहेब मेमोरियल सोसायटी हे सुद्धा आम्हाला स्थळ देतात, त्यामुळे आम्ही त्यांचा आभार मानतो। आणि हा जो बाबासाहेब आंबेडकर ब्लड फॉर बाबासाहेब प्रोग्राम दरवर्षी आम्ही राबवू अशी ग्वाही देतो। आज 6 डिसेंबर 2024 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, त्यांना मी स्मृतीचं अभिवादन करतो। आज दीक्षाभूमी चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं। तर या ठिकाणी मी येऊन प्रथम बाबासाहेबांना नतमस्तक झालो आणि एक सामाजिक जाणीव लक्षात घेऊन मी इथे रक्तदान माझं केलेलं आहे। आणि ह्या रक्तदानाने समाजामध्ये जी कोणी आपले पेशंट असतात, गरजू असतात, त्यांना मदत होते, त्यांचा जीव पण आपण वाचवू शकतो। तर आपणसुद्धा या शिबिर आणि याच्यामध्ये सहभाग घेऊन सहकार्य करावे अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो। इतकं मोठं काम केलेलं आहे, त्याच्यासमोर माझं एक बॉटल रक्त कोणाचा तरी जीव वाचवू शकतं आणि आजच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजकांनी जो आयोजित केला आहे त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांना विनम्र आदरांजली आपली वाहितो। सगळ्यांना जय भीम सांगतो आहे आणि आव्हान पण करतो आहे की या देशातल्या प्रत्येक व्यक्तीनी, प्रत्येक स्त्रीनी ब्लड डोनेट केलं पाहिजे आणि खूप सुंदर कार्यक्रम आहे की बाबासाहेबांना आपण या दिवशी ब्लड डोनेट करून आपण आपली श्रद्धांजली अर्पित करतो आहे। तर आज महामानवाची आपली पुण्यतिथी आहे। तर आपण महामानव कसे बनवू शकतो? आपल्या जीवनामध्ये 4 अवस्थाच असतात, एक विद्यार्थी जीवन, त्याच्यानंतर एक सांसारिक जीवन आणि त्याच्यानंतर एक सामाजिक जीवन। तर बाबासाहेब जसे आदर्श विद्यार्थी होते तसे विद्यार्थ्यांनी एक आदर्श विद्यार्थी बनले पाहिजे। सांसारिक जीवनमध्ये जसे आदर्श पती होते डॉक्टर बाबासाहेब, तसेच तुम्ही तुमच्या सांसारिक जीवनमध्ये सुद्धा आदर्श पती पत्नी व्हा आणि सामाजिक जीवनमध्ये बाबासाहेब एक आदर्श नेता होते। तशाच प्रकारे जेव्हा तुम्ही सामाजिक जीवनामध्ये येता तर तुम्ही एक आदर्श नेता बना।